आज महाविकास आघाडी महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणार आहे। ज्या प्रकारे राज्य महिला आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, त्यांच्या कार्यपद्धतीवर बोललं जातंय, या सगळ्या संदर्भातच ही भेट आहे। शिवाय राज्यातील महिला सुरक्षेचा विषय हा ऐरणीवर आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन उपनेत्या सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। एकीकडे तुम्ही राजभवन इथे जात आहात, तर दुसरीकडे नीलम गोरे यांनी सुद्धा एक बैठक बोलवली आहे याच कार्यपद्धतीवर, म्हणजे राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोलवण्यासाठी। तुमच्या दोघींना निमंत्रण आहे का? नाही, मला तर आपल्याकडूनच कळते अशी काही बैठक असल्याचं, आणि एकतर त्या बैठकीचं काही माहीत नाही आहे। दुसरं असं की बैठक बोलावली ती कुठल्या अधिकार कक्षेत बोलावली ते पण कळलं नाही। म्हणजे महिला आयोगाची जी नेमणूक असते ती महामहिम राज्यपालांकडून होते, त्यामुळे त्या आयोगाच्या संबंधाने काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, काही दुरुस्त्या असतील, रदबातल किंवा नव्या नियुक्ती काहीही असेल, तर मला वाटतं त्या संबंधाने महामहिम राज्यपालच त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे इतर कोणीतरी त्यावर बैठका लावून मी काहीतरी फार वेगळं करते, जगावेगळं असं काही दाखवायची गरज नाही आहे। तुम्ही पण राज्यपालांना पत्र दिलं, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले, कोणी कोणी वेळ दिला? राज्यपालांनी आज वेळ दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही एकतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून आम्ही देवेंद्रजींना पत्र लिहिलेलं आहे। दुसरं, महिला आयोग हा महायुतीमध्ये सत्ता वाटपाच्या या सगळ्या पटामध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, म्हणून आम्ही सन्माननीय अजितदादांना पत्र लिहिलेलं आहे। आणि आम्ही राज्यपाल महिला आयोगाची नियुक्ती करतात, नेमणूक करतात, म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना पण पत्र लिहिलं होतं आणि त्यानुसार राज्यपाल महोदयांनी आज दुपारची वेळ दिलेली आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदयसुद्धा वेळ देतील, कारण आम्ही सकारात्मक आहोत आणि महिला सुरक्षेसारख्या अतिशय संवेदनशील विषयामध्ये ते कुठलाही राजकीय दुजाभाव आणणार नाहीत आणि ते वेळ देतील आणि चर्चेला आम्हाला बोलावतील अशी अपेक्षा आहे। नीलम गोरेंनी तुम्हाला काही बोलवलं आहे? कारण आज बैठक आहे, काही महिला नेत्यांना सुद्धा बोलवलं आहे, काही माजी सदस्य राज्य महिला आयोग त्यांना बोलवलं आहे, तुम्हाला काही बोलवलं आहे का? नीलम गोरेंची ही स्टाईल आहे, गेल्या 24 वर्षात वेगवेगळ्या स्टाईलनी त्यांनी ते पद टिकवलं। त्यांना स्वतःकडे केंद्रबिंदू बनून राहण्यामध्ये त्यांना आवड आहे। महिला आयोगांच्या ज्या पद्धतीने नीलम गोरेंनी पदार्पण केलं, ज्या पक्षात ज्यांच्यामुळे राहिली त्यांच्यावर बेईमानी करून, तर त्या आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना 4 शब्द काही चांगले सांगणं सोडून स्वतःला केंद्रित करून ज्या पद्धतीने, एक तर त्यांना अधिकार दिला कोणी, त्या बोलवू नाही शकत विधान परिषद उपाध्यक्ष असल्या तरी, आणि जर बोलवणार असतील तर प्रत्येक पक्षातल्या ज्यांनी, उलट माझं तर म्हणणं आहे की जाणून बुजून तुम्ही का डावलता लोकांना, कारण ती जाणून म्हणून डावल, होय ती तिला सवय आहे, त्यांना ती सवय आहे, त्यांना कधीच आपल्या पुढे कोण जाणाऱ्या नको आहेत। तुमच्या पक्षातल्या कोणाला तरी अजून तरी आम्हाला कळलेलं नाही कोणाला बोलवलं। असा आहे की त्यांना जर कोणी अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारा असेल तर असा माणूस त्यांना चालणार नाही। त्यांना जी होय बा, हल्या दूध देतो का, 1 शिर नाही साहेब 2 शिर देतो, किंवा अगदीच साहेब चरवी हातात आहे आणि कोणत्या हालाचं काढायचं असं म्हणणाऱ्या माणसाला त्या प्रथम प्राधान्याने बोलावतील, कारण त्यांना त्यांच्यापेक्षा अधिक कोणी असा माणूस अजिबात चालत नाही आणि ते त्याच्यानुसार त्याला बोलवतही नाही। म्हणणं की नियुक्ती संदर्भात विचार करावा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्ती संदर्भात विचार करावा असं तुमचं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर त्या पदावर? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने महिला आयोग म्हणून ज्या रुपाली चाकणकर आहेत त्या कायम वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत राहिलेल्या आहेत। म्हणजे त्यांच्या सदस्य, आता 6 सदस्यांमधल्या 6च्या 6 1 वर्ष होऊन गेलं, कोणी सदस्य नाही आहेत। अध्यक्षाचं काम असतं याबाबत त्वरित निर्णय घेणं किंवा ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना कळवणं, पण तसं काही झालेलं दिसत नाही। 1 वर्ष त्या खुर्चीत न बसणं किंवा एखाद्या निर्णयाला पोलीस किंवा त्या असलेल्या जो प्रशासकीय स्टाफ त्यांच्यावर सोडणं बेभरोशे आणि फक्त पार्टीचं काम करत राहणं, तर आमचं तेच म्हणणं आहे
पार्टी विरहित अध्यक्ष द्या, जेणेकरून ज्या रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत, सनदी अधिकारी आहेत, दुसऱ्या पोलीसमधले आहेत, अशांना दिलं किंवा सामाजिक संस्थेमध्ये बऱ्यापैकी चांगलं काम करतायत, जर अशांना दिलं तर कदाचित चांगलं चित्र दिसेल महाराष्ट्रात. यांच्यावर किती ॲलिगेशन वेगवेगळे होत आहेत. एकाच व्यक्तीने एकाच पक्षाने केलं असतं तर समजू शकलं असतो, पण हिचं म्हणणं माझ्यावर जळतात. मग जे एका चॅनलमध्ये ऐकलं मी, रुसतात, जळतात, हे काय आहे? मला वाटतं हे आयोगाच्या अध्यक्षांना शोभत नाही. त्यामुळे जसं सुषमा अंधारे यांनी, किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की एकतर जी काही बैठक आज नीलम गोऱ्हे यांनी बोलवली आहे त्यामध्ये दोघींनाही निमंत्रण नाही आहे, शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाला निमंत्रण अद्याप आलेलं नसेल. त्यांनी सांगितलं निमंत्रण दिलं असतं ना तरीही आम्ही गेलो नसतो. त्याचं कारण एक आहे की मुळात जसं किशोरीताईंनी सांगितलं ना की सतत स्वतःकडे एक आकर्षण बिंदू, केंद्रबिंदू ठेवायचा, ही जी स्टाईल आहे गोऱ्यांची, आणि मुळात त्यांना तो अधिकारच नाही आहे. आयोगाची नेमणूक, आयोगाला रद्दबातल करणे, आयोगात फेरबदल करणे, आयोगाच्या रचनेसंबंधी निर्णय घेणे, हे सगळे अधिकार हे महामहिम राज्यपालांचे अधिकार आहेत. फार फार तर नीलम गोऱ्हे त्यांच्या त्या काय म्हणता येईल NGO स्टाईलने जर काम करणार असतील आणि माझी NGO कशी काम करते हे दाखवायचं असेल तर मला वाटते ते एका AC रूममध्ये बसून दाखवण्यापेक्षा त्यांनी फील्डमध्ये उतरावं, गावखेड्यात बांधांवर जावं आणि तिथे जाऊन बैठका लावाव्यात. कारण इथे कुठल्या तरी सिलेक्टेड बायकांना बोलावण्यापेक्षा खरीच ज्या बायकांचे प्रॉब्लेम आहेत अशा बायकांना जाऊन सिलेक्टेड लोकांना बोलवलं, कदाचित सिलेक्टेड लोकांनाच असेल. कारण बघा, जर ही बैठक विधानसभेच्या उपसभापती या नात्याने घेतलेली असती तर विधानसभेमध्ये सगळ्याच पक्षाचे सदस्य आहेत, तर मग सगळ्याच पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलावलं असतं. पण तसं न करता आपल्या सोयीचे चेहरे बोलवायचे, आपल्याच सोयीचं त्याचं फोटो सेशन करायचं आणि आपण कसं काम करतोय दाखवायचं, हे फारच विचित्र आहे त्यांचं. त्यामुळे आपण दोघी जणींचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या अधिकारात नीलम गोऱ्हे ही बैठक घेत आहेत. शिवाय त्यांनी हे पण सांगितले की आपण आज राज्यपालांना भेटणार आहोत आणि राज्य महिला आयोगाची कार्यपद्धती आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित करणार, चर्चा करणार आहोत. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.